मंजुताज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मालवणी पद्धतीने कलेजी मसाला कसा बनवायचा। त्यासाठी साहित्य लागणार आहे एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो, 2 तमालपत्र, आला लसूण पेस्ट, 4 चमचे मालवणी मसाला, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तेल आणि अर्धा किलो कलेजी आहे। याला आपण पहिले मॅरिनेट करून घेऊ। पहिलं आला लसूण पेस्ट, त्यानंतर मसाला, त्यानंतर मीठ चवीनुसार टाकायचे। हे आपण मिक्स करून घेऊ। मिक्स करून अर्धा तास ठेवायचे। बस हे झालेलं आहे। आता याला आपण अर्धा तास असंच झाकून ठेवू। अर्धा तास झालेले आहे। आता आपण फोडणीला देऊ। पहिलं 2 चमचे तेल, तर 2 तमालपत्र टाकायची, हा बारीक चिरलेला कांदा, कांदा पूर्ण लाल होईपर्यंत परतायचा। टोमॅटो टाकूया। आता ही मॅरिनेट केलेली कलेजी टाकायची। त्याच्यावर जरा झाकण ठेवायचं, याला तेल सुटेपर्यंत। थोड्या वेळाने याला हलवत राहायचं, खाली लागू शकतं। चांगलं तेल सुटायला पाहिजे। दहा मिनिटं झालेली आहेत। आता आपण बघू, याला मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। याच्यात आता आपण गरम पाणी ओतायचंय। मी पाणी आधीच गरम करत ठेवलं होतं। थोडस कलेजी शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, तर पाणी थोडंसं ओतायचं, ग्रेव्ही तयार होईल। याला आता झाकून ठेवू। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण बघूया, तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्याची ग्रेव्ही तयार झाली आहे। कलेजी पण व्यवस्थित शिजली आहे, बघू शकता व्यवस्थित शिजली। याला आता आपण सर्व करूया। अशा प्रकारे हा आपला कलेजी मसाला तयार झालाय मालवणी पद्धतीने। चिकन सुका कसं बनवायचं, त्यासाठी लागणारे साहित्य: इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलंय, 1/2 चमचा हळद, 2 चमचे आला लसूण पेस्ट,
चवीनुसार मीठ, 2 चमचे चिकन मालवणी मसाला आहे, 1 चमचा चिकन मसाला, 2 बारीक कट करून घेतलेले कांदे, 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर. वाटणसाठी आपण एक मोठा उभा कांदा कट करून घेतलाय आणि 1 वाटी सुका खोबरा. याला आता आपण मॅरिनेट करून घेऊ. पाव चमचा हळद, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, मालवणी मसाला 1 चमचा, चिकन मसाला, हे सगळं मिक्स करून घेऊ. याला आता आपण 15 ते 20 मिनिटं असंच मॅरिनेट करायचं. आता आपण याचं वाटण बनवून घेऊ. इथे मी कांदा टाकलाय 1 उभा कप केलेला. याला लाल कलर येईपर्यंत आपण मस्त भाजून घेऊ. मध्ये थोडंसं तेल टाकायचं. कांदा आपला व्यवस्थित लाल परतून झालाय. यामध्ये आता आपण खोबरं टाकू. खोबरं पण आपण लाल कलर होईपर्यंत मस्त भाजून घेऊ. खोबरं पण आपला मस्त खरपूस भाजून झालंय, लाल कलर आलाय. याचं आता आपण एक वाटण बनवून घेऊ. वाटण आपलं बारीक असं लावून झालंय, फाईन पेस्ट केली त्याची. आता आपण फोडणी देऊयात. इथे एका पॅन मध्ये 4 चमचे तेल टाकून घेतले. त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा, कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घेऊ. कांदा आपला व्यवस्थित लाल परतून झालाय. यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकू. 1 चमचा आपण मॅरिनेट करताना लावली होती, तर यामध्ये 1 चमचा टाकू. 1 मिनिटभर परतून घेऊ.
आता यामध्ये टोमॅटो टाकू. टोमॅटो व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. टोमॅटो आपला व्यवस्थित मऊसूत भाजून झाले. यामध्ये आता मसाला टाकून देऊ. 1 चमचा मालवणी मसाला आहे. 1 चमचा आपण मॅरिनेट करताना टाकला होता. हा 1. याला 1-2 मिनिटं असं झाकून ठेवायचं तेल सुटेपर्यंत. 2 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता मॅरिनेट केलेलं आपण चिकन टाकून देऊ. याला जसं आता आपण 5 मिनिटं झाकून देऊ. मध्ये मध्ये याला आपण परतून घ्यायचं असं. खालून लागू शकतो. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ऍड करू. जसं 10 मिनिटासाठी. पंधरा मिनिटं झालेली आहेत. आता आपण याला चेक करूया. तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलाय. वास पण खूप छान येतोय. चिकन पण आपलं असं व्यवस्थित शिजलेलं आहे. यामध्ये आता आपण वाटण घालून देऊ. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. अजून 1-2 मिनिट आपण याला झाकून ठेवू. दोन मिनिटं झालेली आहेत. आपण याला चेक करूयात. तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं चिकन सुक्का रेडी झालं. यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. याला आता आपण सर्व करून घेऊ.
आपलं मालवणी चिकन सुक्का एकदम रेडी आहे. झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.